तुमच्या आमच्या गोष्टीमध्ये ही गोष्ट आहे न्याय. एक शेतकरी आपल्या शेतातल्या झोपडीत राहत होता आणि तिथे एके दिवशी संध्याकाळच्या वेळेस एक व्यापारी आला आणि तो म्हटला की मला इथं आजची रात्र काढू द्या, मी सकाळी निघून जाईल. त्या शेतकऱ्याने लगेचच त्याला राहण्यास परवानगी दिली आणि तो व्यापारी तिथं रात्री राहिला. त्या व्यापाऱ्याजवळ अफाट संपत्ती होती, पैसा अडका, दागदागिने खूप सारं असल्यामुळे या शेतकऱ्याची नियत बिघडली आणि शेतकऱ्याने रात्री त्याला मारून टाकलं, त्याचा खून केला आणि शेतातच त्याला पुरलं आणि तो श्रीमंत झाला. आता शेतकरी श्रीमंत झाला, त्याने बंगला बांधला. काही काळानंतर त्या बंगल्यासमोर एक प्रेत येऊन पडलेलं होतं. त्या शेतकऱ्याला वाटलं की हे प्रेत कोणी बघितलं तर लोकांना वाटेल की मी याचा खून केला आहे, म्हणून तो त्या प्रेताजवळ जातो आणि त्याला उचलण्याचा प्रयत्न करतो. पण लोक त्याला बघतात, पोलिसांना बोलवतात, त्याला अटक होती. अटक झाल्यावर न्यायाधीशासमोर जेव्हा त्याला घेऊन जातात तेव्हा तो ओरडून सांगतो की मी खून केलेला नाही, पण सगळे पुरावे त्याच्या दिशेने होते, म्हणून त्याला फाशीची शिक्षा ठोठावली गेली. जेव्हा त्याने खून केला तेव्हा तो श्रीमंत झाला आणि जेव्हा त्याने खून केला नाही तेव्हा त्याला फाशीची शिक्षा झाली. याचा अर्थ असा की तुम्ही केलेले कृत्य हे इथंच पुढे पडावं लागतं. चांगलं काम करा, वाईट कामं केले की तुम्हाला शिक्षाही मिळणारच.